आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस, पण त्या दिवशी मी ग्रे कलरची साडी वेअर केली नाही आहे. कारण हा दिवस 5वा दिवस जो असतो तो ललिता पंचमी म्हणून ओळखला जातो. तर अर्धी ललिता पंचमी आणि अर्धी षष्ठी असल्यामुळे हा दिवस पाळला जाणार नाही आहे. या दिवशी घटाला आणि देवीला माळही घालत नाहीत. तर इथे मी फ्रेश झाले, पूजा माझी करून झाली. म्हटलं मुलासाठी आता कोबीचे मी मंचुरियनच बनवायचे ठरविले. मिस्टरांचा असतो उपवास, तर दोन्ही स्वयंपाक करायला थोडंसं हार्डच जाते. कोबी वगैरे मी व्यवस्थित चिरून घेतला. तर जेव्हा आपण कोबी मंचुरियनसाठी खिसून घेतो त्याला खूप पाणी सुटते आणि ऑलरेडी त्याला पाणी सुटत असल्यामुळे आपले मंचुरियनचे बॉल्स वगैरे व्यवस्थित बनत नाहीत. तर इथे मी कोबी एकदम छोटासा कट करून घेतलेला आहे. मिरची वगैरे बारीक करून घेतली. दसऱ्यामध्ये कामामध्ये आपण किराणा बाजार वगैरे भरून ठेवतो, तर मी असं करत नाही आहे. 8 दिवस राहिले दसऱ्याला की मी सर्व सामान वगैरे त्याचं संपवून टाकते. सगळे आयटम्स वगैरे संपवून मग डब्बे वगैरे घासायला आपल्याला इझी पडतात. त्यामुळे फ्रेश किराणा आणून आता मी ते तेल वगैरे भरून ठेवत आहे. तर ही तेलाची पिशवी जी आहे ना, ते तुम्ही फेकून देऊ नका. तीच आपण घरी जे यूज करतो त्या बाऊलवरती थोडा वेळ ठेवा. आपले तेलही वेस्ट जात नाही. अशा छोट्या छोट्या किचन टिप्स आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. इकडे मी मिरची बारीक करून ठेवली आहे. माझं बाळ घरी आहे त्यामुळे मला लेट होतोय आणि माझा कॅमेरा पकडायलाही कोणी नाही आहे, त्यामुळे मी कॅमेरामध्ये दिसते की नाही हे मला माहीतच नव्हते. तर मी स्टँड नक्की घेईल आणि व्हिडिओ त्यामध्ये शूट करेल. इकडे मिरची बारीक करून ठेवली होती. मिस्टरांचा उपवास आहे, आज काय करावे त्यासाठी दररोज भेंडी खाऊ वाटत नाही बोलत होते, पण आता घरामध्ये भेंडीच होती तर म्हटलं तीच करून घ्यावी. कोबी वगैरे कट करून तर घेतला होता. कोबी तुम्ही असा मोठ्या प्रकारे कट करा म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आहे आणि व्यवस्थित आपले कोबीचे मंचुरियन बनते. मिरची, अद्रक आणि लसूण मी इकडे कुटून घेतलेला आहे. इकडे भेंडी धुवून ठेवलेली आहे. तर आज भेंडी आणि भगरीची भाकरी मी बनवणार आहे. कोबी इकडे चिरून झालेला आहे. कोबीला लवकर पाणी सुटते त्यामुळे तुम्ही लवकरच ते करून घेतले तर व्यवस्थित होतात. सर्व कामे माझी सोबतच चालू. ही पेस्ट मी कोबीमध्ये घेतली. याच्यामध्ये थोडेसे चटणी वगैरे घ्या. चटणी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता. कारण माझ्या मुलाला तिखट जास्त आवडत नाही आहे म्हणून मी थोडीशी चटणी घेतलेली आहे. त्यामध्ये तुम्ही सोया सॉस पण टाका म्हणजे कलर मंचुरियनला छान येतो. व्हिडिओ शूट करताना मला मध्येच हात वगैरे धुवावे लागतात कारण मोबाईलवरती मी जेव्हा ते शूट करते. थोडेसे मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहे. दसऱ्याच्या अगोदर जो किराणा शिल्लक आहे तो मी भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि तो संपल्याशिवाय मी नवीन घरामध्ये किराणा भरत पण नाही आहे. तर जुने जे काही असतात आयटम्स ते संपवून टाकून मग आपण नवीन किराणा भरायचा आहे. त्यामुळे तोही वेस्ट होत नाही, खराब होत नाही. पीठ मळून घ्यायचे आहे कारण त्याला कोबीला पाणी सुटत गेले तर मग मैदा ॲड केला तरी पण चालतो. चवीनुसार मी मीठ घेतले. मीठ हे एकदम शेवटी टाका म्हणजे आपल्या पिठाला पाणी सुटणार नाही आहे आणि ते बॉल्स वगैरे व्यवस्थित बनवता येतात. इथे जोपर्यंत आपण ते पीठ मळत राहायचे आहे, जोपर्यंत त्याची बँडिंग होत नाही तोपर्यंत ते मळतच राहायचे आहे. कामवाल्या काकू येतात त्यामुळे धुण्यांचं वगैरे मला काही टेन्शन नसते. पण घरामध्येच हा दिवस जातो आणि मुलांना असं दररोज तेच खावंसं पण नाही वाटत. माझ्याकडे अर्धाच मंचुरियन
मंचुरियनसाठी अर्धाच कोबी होता, त्यामुळे मी जास्त पीठ वगैरे मिक्स केलेले नाही आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की मंचुरियन करताना केव्हा पण असे पीठ मळताना बाइंडिंग होते का ते करून पाहायचं, तर ते आपले व्यवस्थित बनतात. तुम्ही बघू शकता तर त्या पिठाला किती पाणी सुटत जाते. तर तुम्ही बघू शकता माझं पीठ मळत आलेलं आहे. त्याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. जास्त भार देऊन जर केले तर मग त्याला पाणी सुटते आणि आपले बॉल्स वगैरे व्यवस्थित बनत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही ते मळून घ्यायचे आहे. म्हणजे मोबाईलमध्ये शूट करायला कोणी नसते, त्यामुळे माझे शूट वगैरे जास्तच होते जरा. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला याची रेसिपी पण बघायला भेटते. मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला माहिती तर दिलेलीच आहे. मी इंट्रोडक्शनचा पण व्हिडिओ तुम्हाला सेंड केलेला आहे. तर त्यामध्ये मी काही ब्युटी टिप्स असतील, किचन टिप्स असतील, या सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे. आज थोडीशी धावपळ होत होती. मुलगा घरी होता आणि विहान हा शक्यतो माझ्याजवळ जास्त असतो. तो घरी असला की मग माझे कामे पटपट होत नाहीत. त्याला बघायचं, तो काहीतरी करत बसतो. त्याला बघत बघतच माझी कामे चालू असतात. इथे मी बॉल्स बनवायला घेतले आहेत. तर तुम्ही बघू शकता ते बनवताना पिठाला एवढं पाणी सुटते, त्यामुळे तुम्ही कोबी हा मोठा चिरून घ्यायचा आहे. जास्त तो खिसून वगैरे घेतात तर तसे करू नका. आपल्याला छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर जास्त घालू नका. मैदा थोडासा 1 वाटी असेल तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही 2 to 3 टेबलस्पूनच घ्या. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मैदा ॲड करू शकता. तुमचे जर असेच हाताला कणिक चिपटत असेल, व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही थोडेसे तेल घ्या आणि तेल घेऊन मगच ते बॉल्स बनवा. इथे माझे बनतात का ते मी पाहत होते, पण 2-3 बनवून झाले की पिठाला पाणी सुटते. त्यामुळे बनवतानाच ते एकदम घट्टसर मळून घ्यायचे आहे. इकडे माझे बॉल्स बनवून होत होते. तो काय करतो हे मध्येच मला बघायला पण जावे लागत होते. इकडे खूप पाऊस आहे, त्यामुळे बाहेर देवी बघायला जायचे ठरले होते, पण तेही कॅन्सल झालं माझा प्लॅन. आणि घरामध्येच हे कामं चालू राहतात. तर मी इथे बॉल्स बनवून घेत होते, पण माझ्या पिठाला पाणी सुटलेले. मला खूप वेळ लागत होता. मोबाईल नसल्यामुळे मोबाईल पकडायला कोणी नव्हते, त्याच्यामुळे मी डब्यावरती मोबाईल ठेवून तो आपल्या स्प्रे बॉटलला लावून व्हिडिओ शूट करत आहे. मला खूप लेट होत आहे हे कामे करण्यासाठी. तर मी लवकरच स्टँड वगैरे घेणार आहे. यूट्यूब काढायचं असं काही माझं ठरलेले नव्हते, त्यामुळे मी ते एवढं शुअर नव्हते की मी हे करेल किंवा करणार आहे. मी अगोदर म्हटलं आता प्रत्येक गोष्ट करायची असेल तर थोडेसे सॅक्रिफाईस, थोडे ते एफर्ट्स तर घ्यावेच लागतात. थोडे दिवस असे करून बघावे म्हटलं. आता मी या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. मुलाला पकड म्हटलं तर तो त्याच्या कामामध्ये बिझी असतो. तो खूप खेळकर आहे आणि आपण आपल्या कामामध्ये बिझी राहतो आणि मुलांना वेळ देता येत नाही. तर इथे मी मंचुरियन बनवून घेतले होते. सर्व मंचुरियन माझे बनवून झाले. तर तुम्ही बघा, असे व्यवस्थित बॉल्स बनले पाहिजेत. त्याला पाणी सुटते आणि ते एकदम असे पसरत जातात, तर असेच आपले घट्ट राहिले पाहिजेत. इकडे माझी कामे चालूच होती. इकडे मी तेल गरम करायला ठेवले होते. तेल गरम होते तोपर्यंत चला म्हटलं भेंडी चिरून घेऊयात.
तो कॅमेरा सतत हलवत होता आणि माझं शूट वगैरे व्यवस्थित येत नव्हते. तर माझ्या डोक्यामध्ये एकच टेन्शन. आणि मी ऐकलं होतं की लाँग व्हिडिओ हे मोबाईल आडवा धरून काढले जातात. तर तो सतत उभा करत होता आणि त्यामुळे माझं शूट वगैरे व्यवस्थित येत नव्हते. इकडे तेल गरम करायला ठेवलं, तोपर्यंत मी भेंडी चिरून घेत होते. माझी सर्व कामे सोबतच चालू होते. तुमचे उपवास असतात का? माझे देवीचे उपवास हे लास्ट 2 करत असते मी, कारण माझं कंट्रोल नाही आहे खाण्यावरती. आणि पहिली गोष्ट तर मला ते सहन होत नाही आहे. भूक लागली की ते सहन होत नाही आणि ते देवीचा अपमान करण्यापेक्षा कुठल्याही उपवासांचा इन्सल्ट होतो असं स्वतःलाच गिल्ट वाटते. त्यामुळे मी हे उपवास वगैरे जास्त काही करत नाही. मी 2 ते 3 उपवास लास्टचे करणार आहे. इकडे बॉल्स माझे तळत होते. तो कॅमेरा सतत हलवत होता. इकडे माझी भेंडी चिरायला चालू होती. सर्व कामं सोबतच करायला घेतली म्हणजे ते पटापट होत नाहीत. सतत घाई होते आणि आपल्या कामांना लेट होत जातो. तो आला की घरात मग माझी कामे खूप हळूहळू चालू असतात. त्याला अशी कामे करायला खूप आवडतात. इकडे बघा, त्याची सतत मिठी होती की मम्मी मी टाकू का, मी तळू का, मी करतो ना. खेळून आलाय तर म्हटलं हँड वॉश करून मग तुला जे करायचे ते कर. इकडे तो तळायला घेत होता, पण मला ना सतत भीती वाटत होती की तेल सांडेल, त्याच्या अंगावरती तेल पडेल. पण नाही, तो ऐकायलाच तयार नाही. ही अशी कामे तुम्ही मुलांना करायला देऊ नका. आपण आपल्या कामामध्ये बिझी राहतो आणि काहीतरी वेगळेच वाढून बसते. तर त्यांना अशा कामांची सवय लावायला पाहिजे, पण तेलाजवळ वगैरे तुम्ही जाऊन देऊ नका. दुसरी कोणतीही छोटी छोटी कामे त्यांच्याकडून करून घ्या, म्हणजे त्यांना चांगले संस्कार लागतात. तर त्याला किचनमधल्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि त्याला कधी एकदा मंचुरियन होते आणि मी खातो असे झाले होते. इथे कामवाल्या काकू आल्या होत्या. बाहेर खूप पाऊस पडत आहे, लाईट नाही आहे, त्यामुळे बाहेर पाणी वगैरे भरले नव्हते. तर काकूंना पाणी वगैरे नेऊन द्यायला लागत होते मला. इकडे त्याची मिठी होती, मम्मी मी कच्चेच खाऊन घेतो. त्याला तसेच मंचुरियन खायला खूप आवडतात. बाहेर काकू वाट बघत होत्या आणि मी घरातूनच त्यांना पाणी नेऊन देत होते. बाहेर लाईट नसल्यामुळे पाणी वगैरे भरले नव्हते. सतत पाऊस पडत आहे. इकडे माझे बॉल्स तळून झाले होते. भेंडी चिरून झाली होती. तर म्हटलं चला, मोबाईल पकडता येत नाही, पकडायला पण कोणी मोबाईल करून द्यावे. पण तुम्हाला खरंच सांगते, छोट्या मुलांना हे अशी कामे प्लीज प्लीज तुम्ही करायला देऊ नका. बाकी कोणतीही कामे त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. इकडे 2 वेळा तो बाहेर जात होता, आतमध्ये येत होता, बाहेर जातो, आतमध्ये येत होता. पण तो पूर्ण तळेपर्यंत माझ्याजवळच उभा राहतो. सर्व मंचुरियन तळायचे, ते घ्यायचे, मीच टाकतो, मीच तळतो, असा त्याचा हट्ट असतो. आणि तो मला सारखे तेलातून उचलून दाखवत होता की मम्मी झाले का, झाले का, हे असे करायचे का, तसे करायचे, कसे तळले जातात. तर इथे माझे मंचुरियन तळत होते, बघू नाही. इकडे मी मंचुरियन फ्राय करण्यासाठी कांदा वगैरे चिरून घेतला. वाटीमध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर पीठ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते मिक्स करून घ्या. आपल्याला मंचुरियनची फोडणी द्यायची आहे. इकडे माझे मंचुरियन्स तळून झालेले आहेत. सतत हलवत होते. त्याची पेस्ट खाली जाऊन बसते आणि पाणी वरती वरती येऊन बसते.
इकडे माझी भांडी घासून झाली. सर्व भांडी काम करत करतच घासायला माझी चालू असतात. सर्व काम पटापट पटापट करते. एक एक गोष्ट आपल्याला मध्येच लागणार असते. इकडे मी मंचुरियन फ्राय करायला घेतले. थोडेसे तेल ओतून त्यामध्ये कांदा, टोमॅटो सॉस घालून घेतला. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मोबाईल नसल्यामुळे माझे काही सेल्फी शॉट निघत आहेत. तिकडे मंचुरियन करून झाले. मोबाईल घेऊन तो बाहेर जाऊन बसला होता. मंचुरियन खायला दिले, त्याला खूप आवडले. इकडे त्याचे बाबा त्याचा स्टडी बघत होते. चला म्हटलं आता भगरीची भाकरी करायला घेऊया. मिस्टरांसाठी भगरीची भाकरी आणि मी भेंडी केली होती. इकडे भाकरी करून झाल्या होत्या. इकडे भेंडीची भाजी शिजून झाली होती. तर मला नक्की सांगा, मला भाकरी जमते का? तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एकच भाकरी नाही बनवली, खूप बनवलेत. कशी झाली आहे माझी भाकरी? तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.